सादरीकरण श्री बापू कारभारी चतुर, शाळा एस.टी. पब्लिक स्कूल, प्राथमिक विभाग सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, इयत्ता पहिली. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली मध्ये विषय मराठी घटक प्रश्नचिन्हांची ओळख व असे कसे या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. मागील तासाला आपण शब्द खेळ या पाठाविषयी माहिती बघितली होती. आज आपण पान नंबर 53 वरील प्रश्नचिन्हांची ओळख व असे कसे या पाठावर आधारित माहिती बघणार आहोत. प्रश्नचिन्हांची ओळख. प्रत्येक गटातील एक शब्द घे, अर्थपूर्ण वाक्य तयार कर. वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह नक्की दे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 गट आहेत. त्यातील पहिला गट बघा, विद्यार्थ्याचे नाव दिलेले आहेत. दीपा, रोहन, सीमा, चेतन, ओजस, पूजा. दुसरा गट बघूया आपण, कधी, कुठे, काय आणि कसा. तिसरा गट, आली, आहे, आले, करते, करतो, राहतो, आला, राहते हा दिलेला आहे. चौथ्या गटामध्ये प्रश्नचिन्ह दिलेले आहे. आपण यांचा उपयोग करून प्रत्येक गटातील एक एक शब्द घेऊन आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि वाक्य पूर्ण झाल्यावर शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. ते प्रश्नचिन्ह आपण वाक्य पूर्ण झाल्यावर द्यायचे आहे. चला तर आता प्रथम आपण एक वाक्य घेऊया. दीपा. पहिल्या गटातला शब्द घेऊया दीपा. त्यानंतर दुसऱ्या गटातील शब्द आहेत कधी. तिसऱ्या गटातले शब्द आहे आली. मग वाक्य तयार झालं, दीपा कधी आली, आणि त्याला आपण प्रश्नचिन्ह जोडूया. मग अशा पद्धतीने 4 गटातले शब्द आणि प्रश्नचिन्ह एकत्र केल्यानंतर वाक्य तयार होतं, दीपा कधी आली. 4 गटातले शब्द आणि प्रश्नचिन्ह एकत्र केल्यानंतर वाक्य तयार होतं, दीपा कधी आली. दुसरे एक उदाहरण घेऊया, ओजस काय करतो. ओजस काय करतो हे वाक्य तयार झाल्यानंतर त्याला आपण प्रश्नचिन्ह देऊया. ओजस काय करतो आणि त्याच्या पुढे आपण प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने लिहू शकतो. पुढील वाक्य बघा, सीमा काय करते. सीमा काय करते असं वाक्य तयार झाल्यानंतर त्याच्या पुढील प्रश्नचिन्ह मांडूया. सीमा काय करते अशा पद्धतीने मग त्या ठिकाणी वाक्य तयार होईल. पुढील प्रश्न बघा, चेतन कुठे राहतो. चेतन कुठे राहतो असं वाक्य तयार झाल्यानंतर त्याच्या पुढे आपण चौथ्या गटातील प्रश्नचिन्ह देऊया. दिल्यानंतर अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. चेतन कुठे राहतो. प्रश्न वाक्य बघूया, पूजा कुठे राहते. पूजा कुठे राहते असं वाक्य तयार झाल्यानंतर त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह मांडूया. पूजा कुठे राहते अशा पद्धतीने वाक्य तयार झाल्यानंतर त्याला प्रश्नचिन्ह द्यावयाचे असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नचिन्हांची ओळख करून घेतली. आता आपण त्यापुढील जो भाग आहे त्या भागाविषयी माहिती बघूया. असे कसे. असे कसे छोटीशी राजा मंगळवेडेकर यांचे गाणे आहेत. ते आपण प्रथम वाचूया आणि नंतर तुम्ही ते गाणे ऐका आणि नंतर आपण ते चालीवर म्हणूया. राजा मंगळवेडेकर यांनी असे कसे हे छान तुम्हा विद्यार्थ्यांसाठी गाणे लिहिलेले आहेत. असे कसे, असे कसे रात्रीचेच चांदणे दिसे. असे कसे, असे कसे मोरालाच सुंदर पिसे.
असे कसे पाण्यातच झोपती मासे. असे कसे आई सारखे कोणी नसे. असे कसे ही छोटेसे गाणे राजा मंगळवेडेकर यांनी लिहिलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हे गाणे चालीवर म्हणूया. असे कसे रात्रीचेच चांदणे दिसे. असे कसे रात्रीचेच चांदणे दिसे. असे कसे मोरालाच सुंदर पिसे. मोरालाच सुंदर पिसे. असे कसे पाण्यातच झोपती मासे. पाण्यातच झोपती मासे. असे कसे पाण्यातच झोपती मासे. असे कसे आई सारखे कोणी नसे. आई सारखे कोणी नसे. असे कसे आई सारखे कोणी नसे. आई सारखे कोणी नसे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही छानशी अशी गाणे आपण आता ऐकले. यावर आज प्रश्नचिन्हांची ओळख आणि असे कसे यावर आधारित आपण आता स्वाध्याय सुरूया. अर्थपूर्ण वाक्य तयार करा व शेवटी प्रश्नचिन्ह द्या. बघा पहिल्या गटामध्ये जे शब्द आहेत ते शब्द घेऊन, दुसऱ्या गटातील एक शब्द घेऊन, तिसऱ्या गटातील एक शब्द घेऊन आणि शेवटी प्रश्नचिन्ह घेऊन आपण अर्थपूर्ण असं वाक्य तयार करायचं व शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे. तुम्ही हा अभ्यास नक्की करायचा. तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात तेव्हा ते लिहिताना त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह या पद्धतीने द्यायचे असते. तुम्ही सर्वांनी असे प्रश्न तयार करा आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह द्या. हा अभ्यास तुम्ही नक्की सोडवा. धन्यवाद.